श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 25 जुलैला म्हणजे शनिवारी आहे आषाढी एकादशी. आषाढी महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असे म्हणतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी देव निद्रस्त होतात आणि धार्मिक मान्यतेनुसार या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी म्हणजेच कार्तिकी एकादशीपर्यंत शेषनागावर झोपतात. हा काळ भक्ती, उपवास आणि साधनेसाठी उत्तम मानला जातो. वारकरी संप्रदायामध्ये या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शुद्ध एकादशीला पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांचा महासंघ होतो. हे पाय चालते म्हणजे शारीरिक व मानसिक तप मानले जाते. या आषाढी एकादशीच्या दिवशी व्रताचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे आणि म्हणून या एकादशीला अगदी लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण व्रत करून विठ्ठलाची पूजा करतात. या एकादशीला उपवास करून विठ्ठल किंवा श्री विष्णू नामात लीन राहिलेले मन शांत लाभते, पाप नष्ट होतात आणि सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. एवढंच नाही तर या आषाढी एकादशीला व्रत केले तर वर्षातील सर्व एकादशीच पुण्यफळ प्राप्त होते. आषाढी एकादशीचा दिवस हा खूप महत्त्वाचा आणि खूप शुभ मानला जातो आणि म्हणून या आषाढी एकादशीच्या दिवशी ही एक चूक अजिबात करू नका. काय होतं की आपल्याला भरपूर वेळा काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या पवित्र दिवशी काही ना काही चूक होऊन जातात आणि जर आपल्याला या एकादशीचं पुण्यफळ पाहिजे असेल तर आपण या चुका करू नये. या आषाढी एकादशीला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरी चालेल, पण ही एक चूक अजिबात करू नका. नाहीतर त्याचे तुम्हाला भयंकर परिणाम भोगावे लागतील आणि 99% लोकांना ही चूक अजूनही माहीत नाही. तर अशी कोणती चूक आहे जी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायची नाही? या दिवशी कोणत्या नियमाचे पालन करायचे आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ क्लिक न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि असे माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधीही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान विष्णूचा कृपा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. तर हा पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीचे महत्त्व हे खूप मोठे आहे. एकादशी ही अतिशय पवित्र स्थिती मानली जाते. या दिवशी देव निद्रा अवस्थेत जातात म्हणजे झोपी जातात आणि सृष्टीचा संपूर्ण कारभार हे भगवान शिवशंकराकडे सोपवतात असतात आणि त्याच दिवसापासून चातुर्मास हा सुरू होतो आणि जो कार्तिक एकादशीला संपत असतो. आता या आषाढी एकादशीचा प्रारंभ 24 जुलै सकाळी 9:13 होणार आहे आणि समाप्ती 25 जुलैला सकाळी 11:34 होणार आहे. उद्यस्थितीनुसार 25 जुलैला म्हणजे शनिवारी आपल्याला व्रत करायचा आहे. एका दिवशीचे हे काही नियम आहेत किंवा ज्या काही सेवा आहे, जे काही उपाय आहेत ते सुद्धा आपल्याला 25 जुलैलाच करायचे आहेत. व्रत पारण म्हणजे उपवास सोडण्याची वेळ ही 26 जुलैला पहाटे 5:46 पासून ते 8:31 आहे. तर या वेळेमध्ये तुम्ही व्रताचे पारण जे आहेत तर ते सोडू शकतात.
म्हणजे आषाढी एकादशीचे व्रत सोडू शकतात. आषाढी एकादशीचे व्रत हे आपल्याला संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडलं जात. तसंच या व्रताचं शुभ फळ हे जे आहेत ते आपल्याला प्राप्त होते. बऱ्याच वेळा काय होतं, जण दिवसभर व्रत करतात आणि संध्याकाळी व्रत सोडून देतात. तर तुम्ही असं अजिबात करू नका. ही चूक जी आहे ते तुम्हाला अजिबात करण्याची नाही. आणि शक्य असेल तर घरात जर थोडी मोठी मुलं असेल तर त्यांना करणं शक्य नसेल तर त्यांना सुद्धा हे व्रत करायला सांगायचं आहे. आता या दिवशी अशा काही चुका आहेत ज्या आपल्याला अजिबात करायच्या नाहीत. त्यात पहिली चूक म्हणजे एकादशीच्या दिवशी भात खाणे मानले जाते. मग तुम्ही उपवास केला नसेल तरी पण तुम्ही या दिवशी भात खाऊ नका. बऱ्याच वेळा आजारी व्यक्ती असतात किंवा लहान मुलं घरामध्ये असतात आणि अशा वेळी बघा आपण त्यांना भात खायला देतो. पण ही चूक सुद्धा तुम्हाला करायची नाही. घरात कितीही लहान मुलं असेल किंवा कितीही मोठ्या व्यक्ती असेल, तर त्यांना या दिवशी भात तुम्ही अजिबात देऊ नका. आणि या दिवशी फक्त भातच नाही, तर तांदूळापासून जे काही पदार्थ बनवले जातात, तर ते सुद्धा या दिवशी सेवन केले जात नाही. म्हणजेच तांदूळ हा पूर्णपणे एकादशीच्या दिवशी वर्ज केला जातो. आता एकादशी तिथी ही 24 जुलैला सकाळी 9 वाजून 3 मिनिटं नी सुरू होणार आहे. तर या स्थिती सुरू झाल्यापासून आपल्याला तांदूळ हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे. जो 26 जुलैला सोमवारी आपण व्रत सोडणार आहे, तर तेव्हा आपल्याला पदार्थाचा अ, प तांदूळ हा खायचा आहे. तसेच या दिवशी मांसाहार करू नये. कांदा, लसूण आणि नसेपासून दूर राहावे. मग तुम्ही हे सुद्धा 24 जुलैपासून तुम्हाला मांसाहार हा करायचा नाही. कारण हा जो दिवस आहे, तर त्या दिवशी सुद्धा एकादशीमध्ये मोजला जातो. म्हणजे या दिवसापासून एकादशी सुरू होते आणि म्हणून या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार किंवा कांदा, लसूण यांचं सेवन हे करायचं नाही. कारण कांदा, लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात आणि जेव्हा या दिवशी आपण या पदार्थाचे सेवन करतो, तेव्हा कुठेतरी त्यांची नकारात्मक परिणाम हे स्वतः आपल्याला भोगावे लागत असतात. तसेच या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नका. कोणत्याही प्राण्यांची हिंसा करू नका. अगदी छोटी मुंगी असेल, किडा असेल, त्याची देखील आपण या दिवशी हिंसा करू नका. कारण की आपल्याला पाप लागतात आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी भांडण, वादविवाद सुद्धा करू नका. बाहेर काही तर घरामध्ये देखील आपल्याला भांडण करायचं नाही. अगदी तुमचे छोटे मुलं असतील तर त्यांना देखील या दिवशी ओरडायचं नाही किंवा त्यांना सुद्धा सांगायचे काही घरात भांडण करू नका. कारण की आपण कारण की बघा आपली जी वस्तू असते ना, ती नेहमी तथास्तु म्हणत असते. आपण जे काही बोलतो तेच आपल्याबाबत होत असते. या गोष्टी तुम्ही काळजी घ्यायची आहे. जर आपण या पवित्र दिवशी आपल्या घरात काही नकारात्मक बोलतो, तर आपल्या बाबत देखील नकारात्मक गोष्टी होत असतात. आणि जर आपण एखादी चांगली गोष्ट बोलतो, तर आपल्यासोबत चांगली गोष्टही आहे, ही घडत असते. म्हणून हा एक नियम देखील तुम्हाला या दिवशी पाळायला आहे. आता पुढील चूक ही खूप जण करतात. नकळत ही चूक जी आहे तर ती कडनंच होत असते. परंतु ती आपल्याला अजिबात करायची नाही. तर या दिवशी तुळशीची पानं ही अजिबात तोडायची नाही. जर तुम्हाला तुळशीची पानं ही पूजेसाठी लागणार असेल तर ती आदल्या दिवशी म्हणजे 24 जुलै एकादशी तिथी सुरू होण्याच्या आधीच तोडून ठेवायच्या आहेत आणि ती तुम्ही 25 जुलैला पूजेमध्ये वापरू शकतात. कारण तुळशीची पानं ही कधीच शिडी होत नाही. म्हणून तुम्ही 2 दिवस अगोदर तोडून ठेवली तरी सुद्धा चालेल. आणि जर नाहीच लक्षात राहिलं तर या दिवशी मार्केटमध्ये भरपूर तुळशीची पानं विकायला असतात. या दिवशी जेव्हा आपण फूल विकत असतो, तेव्हा तुळशीपत्र सुद्धा तुम्ही विकत आणू शकतात. आणि ती पूजेमध्ये वापरली तरी चालेल किंवा तुळशीपाशी खाली
अ, गळून पडलेली पानं असेल तरी ती सुद्धा तुम्ही उचलून स्वच्छ करून पूजेमध्ये वापरू शकतात. पण चुकूनही तुळशीला स्पर्श करायचा नाही. तुळशीला जल अर्पण करायचं नाही आणि तुळशीची पानं सुद्धा तोडायची नाही. तुळशीची पूजा करताना आपला स्पर्श हा तुळशीला होणार नाही, या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. कारण या दिवशी माता तुळशी आपल्या हरीसाठी व्रत करत असते, तर आपल्यालाच या चुका झाल्या तिच्या व्रतामध्ये अडथळे येतात आणि त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्यालाच आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात असतात. म्हणून ही एक चूक आहे तर ती म्हणून 100% आवर्जून टाळायची आहेत. ही चूक आपल्यालाच होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. याचबरोबर या दिवशी आपल्या नख किंवा केस देखील कापायचे नाही. या गोष्टीची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूची, विठ्ठलाची जेवढी पूजा होईल तेवढी पूजा, सेवा यांच्या मंत्रांचा नामजप हा आपल्याला करायचा आहे आणि काही शक्य नसेल तर फक्त विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल असं म्हणतं तरी दिवसभर किंवा ओम नमो वासुदेवाय नमः, ओम नमो वासुदेवाय नमः या मंत्रांचा तुम्ही जप केलात ना, तरी तुम्हाला या संपूर्ण एक आषाढी एकादशीचं फळ जे आहे ते प्राप्त होईल. कारण या सेवेत आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स जो आहे तर तो वाढत असतो आणि बॅकलॅग्स आपल्याला कधीही कामात येत असतो. त्यामुळे आपण सेवा ही करत राहायची आहे. भरपूर वेळा असं होते, की आपल्याला वाटते, की आपण एवढी देवाची सेवा करतो, पूजा करतो, उपवास करतो, पण आपल्याला पाहिजे तर फळ मिळत नाही. तर अशा वेळी आपण जी काही वाईट कर्म केले असतात, तर त्या कर्माचा फळ फिटपर्यंत आपल्या सेवेचे फळ मिळत नाही. एखादा की आपल्या वाईट कर्माचं फळ भेटत किंवा नक्कीच आपण जी काही सेवा करत असतो, तर त्याचे फळ हे आपल्याला निश्चित मिळत असते. त्यामुळे तुम्ही सेवा ही करत राहा. भगवान विष्णूचं नाव नाव घेऊन राहा. या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. यासोबत भगवान विष्णूच्या विष्णू रणाच्या पठण करून शक्यता एक श्लोक विष्णू सहस्रनामास देखील तुम्ही पठण करू शकतात. वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही श्रवण केले तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर या एकादशीच्या दिवशी अजून एक चूक जी आहे ती आपल्याला करायची नाही. तर ती म्हणजे या दिवशी आपल्याला रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही. अगदी रंगाच्या बांगड्या देखील या दिवशी तुम्ही घालू नका. भरपूर वेळा असं होतं, की मॅचिंगमध्ये आपल्याकडून काही चुका होईल जातात आणि आपल्याला कळत देखील नाही. त्यामुळे या दिवशी तुम्ही रंगाचे वस्त्र, रंगाच्या बांगड्या, रंगाचे कपडे किंवा रंगाची टिकली देखील या दिवशी लावू नका. तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतात. पिवळा रंग हा भगवान विष्णूचा आवडता रंग आहे. त्या पिवळ्या रंगाचे वस्त्र ही अत्यंत प्रिय आहे. म्हणून या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करू शकतात किंवा लाल रंगाची वस्त्रसुद्धा ही परिधान करू शकतात. तसे या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे फूल आवर्जून अर्पण करा आणि तुळशीपत्रसुद्धा आवर्जून अर्पण करायचे आहेत. कारण तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णूची किंवा विठ्ठलाची पूजा शिवाय पूर्ण होत नाही. तुळशीशिवाय त्याची पूजा ही पूर्णपणे अपूर्ण मानली जाते. म्हणून तुम्ही मंदिरात पूजा करा, घरात पूजा करा, पण तुळशीपत्र हे नक्की अर्पण करायचं आहे. विठ्ठलाची मूर्ती नाही, भगवान विष्णूची मूर्ती नाही, हरकत नाही. बाळकृष्णाची मूर्ती ही आपल्या प्रत्येक घरात असते. तर तिची पूजा तुम्ही केली तरी सुद्धा चालेल. कारण देव हा एकच आहे. त्याची रूप जी आहेत ते वेगवेगळे असतात. यासोबत तुम्हाला या दिवशी इच्छापूर्तीसाठी एक उपाय सांगणार आहे. तर तो उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचा आहे. 100% प्रभावी हा उपाय आहे. इच्छापूर्तीसाठी तुमच्या मनात देखील इच्छा असेल तर ती जर तुम्हाला भगवंताकडून करून घ्यायची असेल ना, तर तुम्ही हा उपाय करायचा. हा तुळशीच्या पानाचा आहे. म्हणून आपल्याला तुळशीपत्र लागणार आहे. मग तुम्ही तुळशीपत्र सांगितल्याप्रमाणे आदल्या दिवशी तोडून ठेवा. विकत किंवा
खाली पडलेले असेल तरी ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. तुमच्याकडे 1 तुळशीपत्र असेल ना, तरी चालेल किंवा 11 तुळशीपत्र असतील तरीही चालतील किंवा 108 तुळशीपत्र असतील तरी घेतली तरी सुद्धा चालेल. तुळशीपत्र घेतली की आपल्याला देवघरातील देवाचा जो दिवा आपण नेहमी लावतो, तर तो दिवा लावून घ्यायचा आहे. आसन घ्यायचा आहे. आसनावरती बसायचं आहे. तुळशीपत्र स्वच्छ करायचं. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पूजा करून घ्यायची आहे. तुळशीपत्र हे आपल्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला श्री विष्णूसह रणमनाचा पठण करायचं आहे. आणि त्यानंतर आपली इच्छित मनोकामना व्यक्त करून हे तुळशीपत्र भगवान विष्णूच्या समोर तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि यानंतर तिथे त्यांच्या समोर बसून तुम्हाला ओम नमो या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि पुन्हा आपली एखादी इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे आणि अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी हे तुळशीपत्र तुम्ही जिथे अर्पण केलं आहे तिथून उचलायचा आणि आपल्या पर्समध्ये ठेवायचा आहे. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. तुम्ही जो उपाय आषाढी एकादशीला नक्की करून पहा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.